तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत समितदत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. आर्यन गोवारीला अप्रतिम बॅटिंग केली, 20 धावा, उपयुक्त 20 धावा आर्यनच्या बॅटमधून आल्या आणि तो राहिला विजयाचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच हिरो. आदरणीय सन्माननीय समितदत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. वेलपेड आर्यन आणि आर्यन सोबत देखील आपण चर्चा करूया. जबरदस्त बॅटिंग केली, तब्बल 20 धावा आर्यनच्या बॅटमधून. संघ अडचणीमध्ये सापडला होता, क्रमांक 7व्या वरती तो मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या 20 धावा या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेल्या आणि तिथून स्वयंभू पायगाव संघाने विजय संपादन केला. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना 51 धावा असं वाटलं होतं की टोटल अगदी छोटं आहे, परंतु या 51 धावांना भरपूर मोठं बनवलं गोलंदाजाने. ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी पाहिली आणि अखेर हा सामना जिंकला स्वयंभू पायगाव संघाने आणि आर्यन राहिलेत मॅन ऑफ द मॅच हिरो. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. सर बसा. तू कुठे माझा टर्न आहे. फुल मॅच आहे ना. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि उद्या बरोबर पहिला सामना 3 वाजता सुरू होणार आहे. 2:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे आणि पहिला सामना स्वरादक्ष 11 आणि संकल्प ग्रुप या दोन संघामध्ये पाहायला मिळणार आहे. दुसरा सामना पतू पॅकर्स आणि बंटी सिक्सर या दोन संघामध्ये. तिसरा सामना आर.के. टायगर्स एस.पी. मारवी. चौथा सामना स्वरादक्ष 11 पतू पॅकर्स. पाचवा सामना संकल्प ग्रुप आणि बंटी सिक्सर. सहावा सामना एस.पी. मारवी युग रुहानी. सातवा सामना स्वरादक्ष 11 आणि बंटी सिक्सर. आठवा सामना संकल्प ग्रुप आणि पतू पॅकर्स. बरोबर उद्या 2:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि पहिला सामना आपण 3 वाजता सुरू करतोय, कारण 8 सामने उद्याच्या दिवसामध्ये डे नाईट स्वरूपात आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे जास्तीचा वेळ प्लीज कोणत्याही संघाने खर्च करायचा नाही आहे. बरोबर 3 वाजता आपण पहिला सामना सुरू करतोय. सामना पाहायला मिळतो एका बाजूला अमायरा मार्ग्रेट्स द ग्रेट मराठा आणि त्यांच्या विपक्षामध्ये धारावी ससू नवगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर मितेश भोईरला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीला भूमित भोईर हा फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती मोहित यादव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धारावी ससूनवगर या संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. या संघासाठी देखील हा सामना इम्पॉर्टंट आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना या संघाला करावा लागला होता. त्यामुळे या मॅच मध्ये चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे. हो, यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली, पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी होते, ते सिंगल कन्सीड झाली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे मेतेशच्या बॅटमधून. चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे आणि 6 षटकांचा आपण सामना खेळवतोय, त्यामुळे धावा बनवणं फार गरजेचं आहे. कारण अंडर फ्लड लाईट डिपेंड करत असताना, बॅटिंग करत असताना, चेस डाऊन करत असताना फलंदाजांसाठी भरपूर कठीण कार्य असतं. कारण टीम 94 कामन संघाच्या बाबतीत आपण ते पाहिलं. 51 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी हा संघ मागे राहिला आणि ते बॅटिंग करत असताना चांगलं टोटल सेट करावं लागेल. अमायरा मायग्रेट द ग्रेट मराठा या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळी चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकलले आणि एका धावेसाठी परावर्तित केलंय. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आहे. भूमीच्या बॅटमधून देखील या स्पर्धेमध्ये धाव आलेत, कारण 50-50 ओव्हरच्या षटकामध्ये आलेले 2 षटकार आणि तिथून जर पाहिलं तर भूमीतनं साकारलेली ती इनिंग लाजवाब होती. तो देखील चांगल्या रंगात आला आणि या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धाव आलेत आणि याही मॅचमध्ये तो सलामीला दाखल झालाय आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर मितेश भोईर
हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. याच क्रीडांगणावरती भरपूर जास्त सराव या खेळाडूने केला. मोहित बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस आडव्या बाटण्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध, लाऊड अपील पंचांकडे केली आहे. पंचांनी स्पष्ट नकार या ठिकाणी दर्शवला. इथे चेंडूला डॉट. मोहित यादवनं देखील इम्प्रेस केला ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि चेंडूला टर्नही देतो. इथे चांगला कटरचा वापर केला. शरीराचा वेध घेत असताना इथे डॉट बॉल आला मोहित यादवच्या माध्यमातून. महत्वाचा गोलंदाज आहे धारावी स्पोर्ट्स ससू नवगर या टीमचा आणि इथून चांगली सुरुवात करावी लागेल आणि सुरुवात चांगलीच झाली आहे कारण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2च धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू. मोहित यादव अप्रतिम कामगिरी करतायत. वेगात टाकला होता वेगवान चेंडू होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने वेगाचा वापर केला. चेंडू टॉझी झाला. रायझिंग डिलिव्हरी होती. फुटवर्कचा वापर झालाच नव्हता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पाय चाललेच नव्हते अमितेश आणि त्याच मुलीस की काय चेंडू आला डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस गॅपमध्ये खेळलेत परंतु फिल्डर आहेत का त्या ठिकाणी? नाही आलेत फिल्डर त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप केला. स्क्वेअर एक रिझनला वेगात आले. मिड विकेटचे फिल्डर त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका क्षणाला वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल परंतु त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल. अतुल ठाकरे होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. 4 धावा स्कोर कार्ड वरती. मोहित यादव पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी फलंदाजाला देत नाही. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकलाय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. यष्टिरक्षक मिस्टेक करतायत आणि इथे चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. हर्षद पाटील यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. शतरक्षण करणाऱ्या चमूमधील खऱ्या अर्थानं महत्वाचा घटक कोण असेल ना तर यष्टिरक्षक आहे आणि त्याची भूमिका फार महत्वाची असते. इथे चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना अमैरा मायग्रेट द ग्रेट मराठा या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या आहेत. फक्त आणि फक्त 4च धावा. पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण झाला. मितेश भोईरनं 5 चेंडूचा सामना केलाय. 3 धावांवरती तो खेळतोय. भूमित भोईरनं देखील एका चेंडूचा सामना केलाय. एकच धाव त्याच्या बॅटमधून. मोहित यादवने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये देखील अशीच काही कामगिरी त्याची पाहायला मिळाली. याही मॅचमध्ये षटक क्रमांक पहिले टाकत असताना अप्रतिम कामगिरी. कारण गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे व्हॅरिएशन असायला हवं. फक्त वेग असून चालत नाही. व्हॅरिएशन असावं लागतं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागते आणि तीच गोलंदाजी या षटकामध्ये मोहित यादवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी कला आहे आणि ही कला तुमच्या कौशल्याने वृद्धिंगत होत असते आणि त्यासाठी सराव हा फार महत्वाचा असतो आणि तो सराव मोहित यादव यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतो आणि त्याचमुळेच की काय या सामन्यामध्ये त्याने जी गोलंदाजी केली आहे ना अव्वल दर्जाची राहिली आहे. या संघाच्या माध्यमातून पहिलं मेडन षटक टाकले गेल्या आणि तोच गोलंदाज या संघामध्ये लोकेश आणि त्यानेही चांगली कामगिरी केली आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती ऋग्वेद आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक वेगवान गोलंदाज ससू नवगर क्रिकेट क्लब या संघाच्या माध्यमातून खेळताना ऋग्वेदला देखील आपण पाहिलंय. ऋग्वेद आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये 4च धावा मोहित यादवने खर्च केल्या. थोडासा दबाव निर्माण झालाय परंतु या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल आणि ती जबाबदारी भूमित भोईरला स्वीकारावी लागेल कारण या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आलेत. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय बॉलच्या मेरिटवरती येऊन आतापर्यंत त्याने स्ट्रोक प्ले केलेत आणि त्याचमुळेच काय त्याच्यावरती फार महत्वाची जबाबदारी आहे. सलामीला तो दाखल झालाय. चांगली स्टार्ट देणं, चांगली सुरुवात करणं हे महत्वाचं कार्य आतापर्यंत भूमीतने केले परंतु गोलंदाजी काय केली जाते चांगल्या दर्जाची गोलंदाजी. इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. DRS ची मागणी केली आहे.
पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. व्हाईट बॉल आहे की नाही आमचे पंच पाहणी करतील. ऑप्शनचा चेंडू बाहेर गेलाय जरूर, परंतु जी लाईन आहे ना ती लाईन क्रॉस झाली की नाही हे देखील पाहिलं जाणार आहे. कारण या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू प्रत्येक पाऊल भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. आणि ते तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. पंचांच्या निर्णयाला बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलं, DRS ची मागणी केली आहे आणि आमच्या पंच पाहणी करतील. आतापर्यंत मी पंचांचं देखील नक्कीच कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांची भूमिका राहिली आहे. कारण एखादी मोठी स्पर्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडायची असेल ना तर पंचांची भूमिका फार महत्वाची असते. आणि इट्स अ वाईड बॉल. जो DRS घेतला होता ना भूमीतनं अगदी यथायोग्य होता असंच म्हणावं लागेल. कारण इथे वाईट बॉल आला, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आली आहे. ॲक्शन रिप्ले आणि लगेच JTC TCP लाईव्ह वरती तुम्ही हे टेलिकास्ट पाहू शकता. अगदी आमचे ऑपरेटर भरपूर ॲक्टिव्ह आहेत. सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत लगेच पोचवत असताना त्यांचंही कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू आलाय ऋग्वेदच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. ऋग्वेद पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला कमबॅक करणारा चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. ओ यावेळेस सुरेख फटका बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी 6 वाला षटकार या मॅच मध्ये भूमीच्या बॅट मधून. काय फटका सजवलाय, लाजवाब स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक. फॉलिंग स्वीप काय लाईन लवकर पिक केली आहे. अप्रतिम फटका. मी मगाशी देखील उल्लेख केला बॉलच्या मेरिट वरती येऊन हा फलंदाज बॅटिंग करतोय, तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी शपल क्रॉस झाला, खाली पडले आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. भूमीत भुईर रंगात आला या स्पर्धेमध्ये. असेच काही फटके मागील मॅच मध्ये देखील त्यांनी सजवले होते आणि याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजाने हा षटकार आला. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. ऋग्वेद पाटील यांच्या विरोधात आक्रमण केलंय. पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा गोलंदाजाने खर्च केल्या. ऋग्वेदने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. येणारे 4 चेंडू ऋग्वेदसाठी देखील भरपूर इम्पॉर्टंट आहेत. चांगल्या टप्प्यावरती त्याला गोलंदाजी करायची आहे, परंतु समोर भूमीत भुईरचं भरपूर मोठं आव्हान आहे. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे फुल टच बॉल पुन्हा एकदा खाली पडले. स्ट्रोक प्ले केलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी चाच पडतात. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डर पोहोचतील का? हो, पोहोचलेत लोकेश त्या ठिकाणी. आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मागील 2 चेंडूवरती विशाल सर जर आपण विचार केला ना तर धावा आलेत. आणि या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट व्हायला हवा होता आणि तो मोमेंटम क्रिएट जर पाहिलं ना तर भूमीत भुईरने केला. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय अप्रतिम खेळ भूमीतचा राहिला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 4 चेंडूचा सामना केला भूमीतने आणि आतापर्यंत जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 10 धावा या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. ऋग्वेद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत. इथे खराब फिल्डिंग. आतापर्यंत जर पाहिलं तर त्या फिल्डरने भरपूर साऱ्या मिस्टेक केल्या, सातत्याने मिस्टेक, आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा. अंडर फ्लड लाईट. प्रत्येक धाव महत्वाची आहे. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक धाव महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि तो संघर्ष या सामन्यामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिल्या डावामध्ये बनलेली प्रत्येक धाव डिपेंड करत असताना महत्वाची असते आणि त्या महत्वाच्या धावा या दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत या सामन्यात आलेत. गोलंदाज ऋग्वेद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक केलाय. अशाच पद्धतीने गोलंदाजी ऋग्वेदला देखील करावी लागेल. पहिल्या सामन्यामध्ये ऋग्वेद संघामध्ये नव्हता. या सामन्यासाठी तो दाखल झाला आणि आतापर्यंत 12 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या सामन्यामध्ये देखील ऋग्वेदनं गोलंदाजी केली होती. ऋतिक नव्हते पहिल्या सामन्यासाठी. 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये होते ऋतिक
आणि जर पाहिलं तर फ्लाइंग स्लीपमध्ये पाहायला मिळतात फिल्डिंग करत असताना संघाचे संघ मालक आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ऋग्वेद ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील मोठा फटका, आकाशाला गवसणी घालणारा फटका पाहायला मिळतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. इट इज अ 4 रन. चौकार आला फलंदाजाच्या बॅटमधून. अप्रतिम फटका. रिप्ले तुम्ही पाहू शकता. हा ट्रॅकर होता आडव्या बॅटनं मितेश भोईर संघर्ष करत होते आणि संघर्ष करत असताना त्यांच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख फटका आलाय. गॅपमध्ये खेळले होते आणि संकल्प ग्रुपचा जो बॅनर होता ना अगदी तिथेच जाऊन चेंडू थांबलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या स्पर्धेमधील 50वा हा चौकार पाहायला मिळाला. मितेशच्या बॅटमधून तो चौकार आलाय. अप्रतिम खेळ आतापर्यंत साकारली. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना अमायरा मायग्रेट द ग्रेट मराठा या टीमने स्कोर कार्ड वरती 20 धावा बनवल्यात. दोन षटकांचा खेळ संपला आणि 20 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करतायत. 20 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी केली आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मोहित यादव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा याच मोहित यादवने खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने आणि इथून जर पाहिलं तर आक्रमक फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक वेगाने हर्षित पाटील चेंडूपर्यंत पोहोचले. बॅकअप नव्हतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु स्वतःवरती कंट्रोल दाखवलं आणि ते लेगबायच्या स्वरूपात सिंगल कन्सिडर झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 21. 21 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व 2 या पहिल्या रजनीमध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चर्चेमध्ये सातत्यानं राहिली ही क्रीडा स्पर्धा. पहिल्या पर्वामध्ये देखील क्रीडा रसिकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. अगदी डोक्यावरती घेतली होती स्पर्धा. याही पर्वामध्ये प्रेक्षक मायबाप या स्पर्धेला डोक्यावरती घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने पहिल्याच रजनीमध्ये क्रीडा रसिकांनी प्रेम केले या स्पर्धेवरती. हो स्विचीचा फटका केल्याचा प्रयत्न परंतु समोरच्या दिशेने फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. मॉडर्न डे क्रिकेट आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके महेंद्र भगत सर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आधुनिक काळातील क्रिकेट भरपूर प्रगतशील झाला आणि ती आधुनिक काळातील झालेले क्रिकेटमध्ये बदल आपण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहतोय. ज्या पद्धतीने तंत्राचा वापर केला जातो. त्यांच्याकडे अनेक प्रकारची आयुधे आहेत आणि त्या आयुधांचा वापर खेळाडू करत असतात. इथे चांगला स्ट्रोक खऱ्या अर्थाने मितेशच्या बॅटमधून आपण पाहिला होता. हो यावेळेस खोलात टाकलाय. मोहितच्या या विरोधात खेळताना कुठेतरी डिफिकल्टी आली आहे फलंदाजांना. कारण पहिल्या षटकामध्ये याच मोहितने 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये ऋग्वेदने 16 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये देखील भरपूर कमी धावा मोहित यादव खर्च करतोय. 23 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनल्या त्या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या आतापर्यंत 23 धावा या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मोहित यादव चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राइकिंग एंडला मितेश भोईर. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 10 धावांवरती तो खेळतोय. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दांडी गोल लाईन मिस केली या त्रिफ्लाचीच्या स्वरूपात. पहिला धक्का या मॅच मध्ये. हमायरा मायग्रेट द ग्रेट मराठा या टीमला बसलाय. फलंदाज बाद. काय चेंडू टाकला. जबरदस्त बॉल.
शफल क्रॉस झाला बॅटर आणि मिडल स्टंप वाकवला गेला. बेल्स केवढ्या लांब गेलं पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. सातत्याने ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. बेल्स किती लांब गेल्यात हे JTC आणि TCP वरती आपण पाहतोय. मोहित यादव काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. कैवल्य पाटील मैदानाच्या आतमध्ये. जीवचंद्र गावाचा वंडर बॉय. अपील केले. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप आणि त्यानंतर विचार केला जातोय इथे लेग बाईजच्या माध्यमातून. एक धाव. एक या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 24 धावा आतापर्यंत. मायरा मार्गरेट खऱ्या अर्थाने मायग्रेट किंवा मार्गरेट हे दोन्ही नाव एकच आहेत. मार्गरेट हॉटेलचे प्रोप्रायटर जीवन डिसोजा आणि अमायराचे आपण पाहतोय मिस्टर मयूर पाटील. दोन ओनर आहेत आणि द ग्रेट मराठा या नावाने देखील या संघाला ओळखतो आपण या स्पर्धेमध्ये. तर एका बाजूला धारावी स्पोर्ट्स ससून उगर ऋतिक पाटील यांचा संघ आपण पाहतोय. इनसाइड आउट. फटका फसलाय. कॅच कॅरी विकेट डाऊन आणि इथे विकेट गेलाय. जबरदस्त मोहित यादव. कौतुक करेन या गोलंदाजाचं. काय गोलंदाजी केले. अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक चौथा आणि षटक क्रमांक चौथा म्हणजेच 50-50 ओव्हर. बघूया 50-50 ओव्हर. ऑन स्क्रीन देखील तुम्हाला लगेच चॅलेंज रन्स 12 50-50. चोवीस धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 24 ऋतिक आलाय. ऋतिक म्हात्रे न्यू बॅटर इन. बॉलिंग मार्कवरती मिस्टर लोकेश. 50-50 ओव्हर ऑन स्क्रीन दाखवलं जातंय. काहीतरी नवीन म्हणून नेहमीच अपडेट असलेलं JTC TCP लाईव्ह. जे जे नवीन नियम तुम्ही आणाल ते नवीन नियम आणि त्याचा नक्कीच लगेच कशा प्रकारचे 50-50 ओव्हर त्याचा लगेच तुमच्यापर्यंत इशारा केला जातोय TCP वरती देखील JTC वरती. ओ यावेळी स्विच हिटचा पटका खेळायचा होता. कैवल्य पाटील 12च्याहून अधिक धावा घ्यायच्या आहेत. या अनुषंगाने पहिला बॉल अटेम्प्ट केला ना तो स्विच हिट. फटका फसला गेला. बॅटवरती बॉल आला नाही. डॉट बॉलचा इशारा येतो लोकेश करता. पहिला बॉल फार इम्पॉर्टंट होता आणि तो डॉट आलाय. नेहमीच टीम ससूनवगर या संघामध्ये खेळतोय आणि यंदा फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू. ऑलराऊंडर प्लेअर लोकेश बॉलिंग मार्कवरती. आडव्या बॅटने केला अक्रॉस द लाईन. मिड विकेटला बॉल गेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. जाईल की नाही जाईल की नाही. हा ना हा ना हा ना करता करता सध्या 2 धावा. एकतर कॉलिंगमध्ये देखील त्या गोष्टी पाहिल्या आणि फिल्डिंगमध्ये देखील थोडंसं फंबलिंग झाला. 2 धावा येत आहेत. धावा 26. 50-50 ओव्हर आहे. 2 धावा 2 बॉलमध्ये आल्यात. 10 पाहिजेत 4 मध्ये. एकतर डिफेंड किंवा प्लस.
ओ बॅट चेंज अँड टेकन, कॉड बिहाइंड, गेलाय विकेट. कैवल्य पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील आपण त्याचं पाहतोय. आज सर्वाधिक पारितोषिक विक्रांत पाटील वरती लागला होता, 6,002 षटकारा करता. म्हणून तो उल्लेख केला होता की 2 चौकारा करता काय, तर चौकारा करता नव्हता, षटकारा करता ते पारितोषिक हिमालय पाटील आणि निखिल पाटील यांच्याकडून लावलं होतं, खास करून विक्रांत करता. 50-50 ओव्हर चॅलेंज आहे आणि तो चॅलेंज ॲक्सेप्ट केला आहे सध्या गोलंदाज लोकेशने. चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार. आणि आतापर्यंत 3 बॉल 2च धावा आल्यात. नवीन फलंदाज न्यू बॅटर इन प्रकाश तुंबडा आपी. लेफ्ट हँडेड बॅटर, क्षमता आहे, सर्व गुण संपन्न आहेत. अनेक क्रिकेट टुर्नामेंट पाहिल्यात, जिंकवल्यात, मॅच विनर प्लेयर आहे. सध्या परिस्थिती देखील त्या प्रकारची आहे. 3 बॉलमध्ये 2 आल्यात, 12 करायच्यात म्हणून 10 पाहिजेत. प्रकाश तुंबडा आलाय आणि आता मात्र रात्रीचे जे प्रेक्षक शांत बसल्यांना त्यांना जागा केलंय आणि जबरदस्त कॅच कॅरी केलंय ऑडियन्सने, त्यांचंही कौतुक. TCPने तुम्हाला इन्व्हाइट केलंय की या त्यांच्याकडून काहीतरी घेऊन जा किंवा तुमची व्हिडिओ हवी असेल तर या. हे पहा, हा फटका पुल केलाय, बॉलला गुल केलाय आणि काय कॅच घेतलाय. कॅच घेतल्यानंतर ते सेलिब्रेशन, बॉल देण्याची इच्छा नव्हती आतमध्ये, ते दिसून आलं. षटकार आलाय आणि धावपळक 32, 3 विकेट, 8 आल्यात, 4 पाहिजे 2 मध्ये. ओ टॉस झालाय, बॉल बाहेर निघालाय, बॉल थोडासा कट झालाय आणि बाहेर निघल्याबरोबर व्हाईट बॉलचा सिग्नल. DRS ची मागणी केली, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. अंपायर वॉर्डरूम मध्ये आपण आलेले आहेत. शांततेचा माहोल. फेअर डिलेव्हरी पंचांनी सांगितलंय, TV अंपायरने की फेअर डिलेव्हरी. म्हणजे इथे चॅलेंज जो होता ना तो रिव्ह्यूचा, तो रिव्ह्यू रिटेन झालाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. अगदी योग्य वेळेवरती योग्य त्यांनी डिसिजन घेतला आहे. आता 1 मध्ये 4ची गरज असाच पाहूया हा चॅलेंजिंग ओव्हर, सुपर 50-50 ओव्हर. 1 मध्ये 4ची गरज, पलटवार, चेंडू हवेत, घेतलाय कॅच आणि काय सेलिब्रेशन पहा. ऋग्वेद पाटील
जबरदस्त कॅच घेतला ऋग्वेदनी. ऋग्वेद पाटील काय कॅच घेतला. प्रकाश तुमडा पहा फटका अक्रॉस द लाईन. शॉर्ट आर्म पुलचा फटका होता. तेवढी पॉवर पाहिजे ना ती पॉवर आली नाही. आणि फिल्डर पहा काय कॅच घेतलाय ऋग्वेद पाटीलने. आणि ते सेलिब्रेशन 8 आल्यात म्हणजे 4 मायनस. 32 झाले. 4 मायनस झाल्यानंतर 28. 4 ओव्हर 28 रन. कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर चांगलं क्षणचित्र टिपलंय आडव्या बॅटने. निलेश अरविंदेकर यांना देखील दाखवलं जाते मला वाटते. अप्रतिम कॅच. जबरदस्त कॅच. वॅगन व्हील पाहिली ना तर प्रकाश तुंबडाने एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता जो फाईन लेगला खेळला होता. आणि चौकार देखील त्याच दिशेने आला होता. त्यानंतर 2 धावा डबल पाहिल्या तर पर्पलमध्ये तुम्हाला ऑन साईडला दिसत आहेत. ऑफ साईडला देखील डबल टेबल अशा प्रकारच्या धावा. 28 धावा 4 वर 7. वॅगन व्हील. सचिन भोईर बॉलिंग मार्कवरती. पांजू स्पोर्ट पांजूचा हा खेळाडू सचिन भोईर. सध्या बहुचर्चित आहे हा खेळाडू. पांजू स्पोर्ट पांजूमध्ये जे काम मोठमोठे खेळाडू करत नाही ना ते सचिन भोईर करतायत. म्हणून सचिन एक महत्वाचा खेळाडू आहे. मॅच विनर प्लेअर. टाइम जास्त वाया जातोय याचाही विचार आपण करतोय. धारावी स्पोर्ट ससून अवघर. नो टीम मीटिंग नो टाइम पास. ऋतिक मात्रे स्ट्राईकला आहे. अजूनही फिल्डिंग सेट केली जाते. ऑफ स्टंपवर बॅटर देखील गेला. बॉलर देखील त्याच अनुषंगाने व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. अशोक राऊत सर ललित भोईर सर हे 2 पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 29 धाबा. थर्ड अंपायर विशाल नाईक सर आणि फोर्थ अंपायर राकेश राऊत सर. ओ यावेळी डॉट बॉल येतोय आतमध्ये वळणारा. हा बॉल पाहिला गेला. जबरदस्त गोलंदाजी. फार महत्वाचा मॅच आहे अमायरा 11 या टीम करता. आणि तेवढाच महत्वाचा आहे ना तो म्हणजेच धारावी स्पोर्ट्स ससून अवघर या संघाकरता देखील. सचिन भोईरची वर्णी या संघामध्ये लागले. आणि सध्या षटक क्रमांक 5 तो घेऊन आलाय. व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल. मोठा फटका तर खेळलाय. फटका अप्रतिम गॅप मध्ये. बघूया काय घडतंय. विचार करतायत अंपायर. बघा ससून वगैरेचाच मला वाटतं खेमा तिथे आहे. अगोदर वेगळा इशारा आता वेगळा इशारा. पंचांना दुविधामध्ये टाकल्याने पंचांनी टीव्ही अंपायर DRS ची मागणी केली अंपायरनी. चौकार की षटकार. फ्लॅट गेलाय की आतमध्ये आहे. पुन्हा एकदा थर्ड अंपायर विशाल नाईक सर. 4 अंपायर राकेश राऊत सर. फटका तर अप्रतिम खेळलाय ऋतिकने. आणि आज आमचे स्कोरर पूर्णपणे चांगले स्कोरिंग करतात. नाव विशाल भोईर. जबरदस्त स्कोरिंग. डे असो नाईट असो आणि नेहमीच तत्पर आहेत ॲज अ स्कोरर म्हणून. भार्गवला देखील तयार केलंय त्यांनी. 2-3 स्कोरर त्यांनी तयार केलाय यंदाच्या हंगामामध्ये. सध्या डिसिजन पेंडिंग आहे म्हणूनच चौकार की षटकार याच्याकरता पंचांनी प्रश्न विचारलाय थर्ड अंपायरला.
दिल मांगे मोर वेलकम फोर चौकार. हे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जाते सातत्याने. बॉल अगदी 1 ते 2 इंची गॅप होता. धापळक 4 पुढे येते. 33. चांगला फटका आहे पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये हा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऋतिक. बॅट जरी हातातून सुटली ना तरी मात्र आपल्या टीम करता धावतोय. दोन या धावसंख्येने धावफलक 35 धावा. क्लायमेट रात्री चेंज होते आणि ॲक्युरेट 3:01 झालाय म्हणजे 3 वाजून गेल्यात. काही घड्याळाकडे लक्ष दिलं नव्हतं एवढा वेळ. आता तेही जागे झालेत. सर्वांना गुड मॉर्निंग. ऋतिक हो आतमध्ये वळणारा बॉल आहे आणि ऋतिक नेहमी सांगू शकतो की ऋतिकने 3 वाजता बरोबर चौकार ठोकला होता. ही ताजी आठवण आहे या स्पर्धेची. 35ला 4 विकेट 4 बॉल 4 ओव्हर फेकून झाल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. मार्गस्थ असताना पहिली इनिंग बॉलिंग करत असताना टीम धारावी स्पोर्ट्स ससूनगर आणि त्यांच्या अपोजिट अमायरा 11 मार्गरेट हा संघ आपण पाहतोय. ओ आतमध्ये वळणदार वळण घेणारा बॉल. डॉट बॉलचा इशारा. फुटवर्क फार महत्वाचा आहे आणि त्या प्रकारे जो फुटवर्क होता जिथे बॉल पिचिंग केला फॉलो केला गोलंदाज सचिन भोईरने जबरदस्त गोलंदाजी. पांजूचा गेम चेंजर. 5 बॉल. 6व्या बॉलला ड्राईव्ह केलाय. मिडॉन मधून चेंडू थोडा निसटलाय. धुंडो धुंडो रे साजना. मिसफिल्डचा नशिबाचा चौकार. ऋग्वेकने चांगला झेल घेतला होता आणि हा बॉल पहा. नाईट क्रिकेटमध्ये हेच पाहतोय आपण. ड्राईव्ह केलेला बॉल हातामध्ये जर व्यवस्थित आला नाही ना तर या प्रकारे चौकार येतोय. नशिबाचा चौकार. मिसफिल्डचा चौकार. 39 धावा या धावपळकावरती. वॅगन व्हील दाखवली जाते. एक जो षटकार होता फाईन लेगला तो लेफ्टी बॅटरने ठोकला होता. त्यानंतर रायटी बॅटरने देखील त्याच दिशेने चौकार. आता मिड विकेटला एक आणि हा मिसफिल्डचा अगदी पाहिला तर लॉंगॉनच्या दिशेने. ही रेड लाईन आहे ती चौकारा करता आहे. पर्पल लाईन डबल करता आहे आणि जी येल्लो लाईन आहे ती षटकारा करता आहे. एक जर पाहिलं तर फाईन लेगला आणि दुसरा त्याच प्रकारे षटकार आपण पाहिला होता. हे सर्व वॅगन व्हील ऑन साईडला जवळजवळ जास्तीत जास्त 70% धावा आल्यात या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये 5 ओव्हर झाल्यात. 39 धावा या धावपळकावरती आहेत. याच प्रकारे धावा राहिला तर प्रोजेक्टेड कोड 47 दाखवतोय. टाइमपास करू नका प्लीज. बॉलिंग मार्क वरती आलाय. लोकेश आलाय. बॉलिंग मार्क वरती ड्राईव्ह केलेला बॉल आहे. मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डर आलाय. एक धाव कंप्लीट. ऋतिकने आता अट्टहास केलाय की स्ट्राईक स्वतःला ठेवणार. बॅटवरती बॉल येत आहेत. 6 मध्ये 10 केल्यात. टीमची धावसंख्या 40. आणि जेव्हा जेव्हा भरोसा दाखवलाय ना ऋतिकने स्वतःवरती तेव्हा तेव्हा त्याने षटकार ठोकलाय. कैवल्य पाटील नाराज आहेत थोडेसे. का या डबल का नाही घेतला हाही प्रश्नचिन्ह होता. आणि ऋतिकने जर षटकार मारला ना तर सिंगल घेतला तोही योग्य होता अशी माहिती येऊ शकते. किंवा इथे काय घडते बघूया.
आडव्या बॅटने खेळलेला फटका मिड विकेटला बॉल गेलाय. पुन्हा एकदा पहा बॉलनी जणू काही दगा दिलाय की काय फिल्डरला. ज्या स्पीडला बॉल आला टप्पा पडला आणि इथे बरोबर बीट केले फिल्डरला. ॲक्शन रिप्ले पहा. आडव्या बॅटने या बॉलला अप्रतिम हॅमर केलं. हॅमर केल्यानंतर बॉल थोडासा उडाला. फिल्डरला थोडंसं बीट केलंय. चौकार. 4 धावेने 10 फलक 44. आता म्हणू शकतो की यस एक सिंगल घेतला तिथे मात्र चौकार आला. म्हणजेच काय तर चांगली रणनीती बॅटर ऋतिक म्हात्रेकडून. 14 वरती खेळतोय 7 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटनी सध्या तोही बॅटिंग करतोय. लोकेश आतापर्यंत 8 बॉल टाकलेत 13 धावा दिल्यात 2 विकेट त्याने घेतल्यात. ऑफ स्टंप लाईन कुठेतरी ऋतिकला जर पाहिलं ना तिथे बीट केलंय. सातत्याने आता DRSची मागणी येस बॅटिंगवाल्या टीमकडून आले. प्रत्येकाला प्रश्न पडलाय रिव्ह्यू किती. एक जो चौकारा करता होता तो पंचांनी घेतला. एक जो वाईट दिला होता पंचांनी तो गोलंदाजी करणाऱ्या संघाने घेतला होता. आता बॅटिंगवाल्यांनी घेतलाय. अजून डिसिजन पेंडिंग आहे. याकडे सुद्धा लक्ष असू द्या. मागील इनिंगमध्ये मला वाटते एकही रिव्ह्यू नव्हता. या रिव्ह्यूमध्ये 3-4 इनिंग आणि इथे फेअर डिलिव्हरी. आता बॅटिंगवाल्या टीमने हा रिव्ह्यू गमावला आहे. ऑफ स्टंप बॅटच्या खालून बॉल गेला आणि बॅटर इतका शफल झाला की बॉलरने त्याला फॉलो केला. हे दाखवलंय पंचांनी. पुन्हा एकदा शफल क्रॉस. आता वाटलं बॅट टप बॉल येईल पर तो झाले दांडी गोल. ऋतिक मात्रे एक चौकार ठोकला आणि त्यानंतर मात्र एक डॉट बॉल आणि हा विकेट. 4 बॉल धावा आहेत 44. विकेट गेलेत 5 म्हणजे 4-4 आणि बॉल देखील 4. 5-5 अशा प्रकारचा देखील आकडा येतोय. 5 ओव्हर 4 बॉल 44 वरती 5 विकेट. आकडा कोइन्सिडंट पुन्हा एकदा. नेल्सन फिगर शफल क्रॉस झाला. ऑफ स्टंपवरती पिचिंग केला आणि ऑफ स्टंपला सोडवला. काय भन्नाट वेग होता. 132च्या स्पीडला बॉल गेला. TCP लाईव्ह आणि JTC लाईव्ह वरती दाखवला हा बॉल. मीडियम पेसर आहे म्हणून 132. 44 धावा 5 विकेट. न्यू बॅटर इन. आता हा फलंदाज. विके आलाय. दोन बॉल शिल्लक आहे विकीच्या माहिती करता. ड्राईव्ह तर अप्रतिम केला. ऑन दी अप फटका केलाय. लॉंग ऑफला बॉल गेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हा ना करता करता अपघात. रनआउटच्या माध्यमातून गेलाय विकेट. म्हणजेच 45 वरती 6वा धक्का. ऑन साईडला खेळायचं होतं. ऑफ साईडला बॉल गेला. ऑन दी अप लॉंग ऑफच्या दिशेने बॉल. फिल्डर वेगाने पुढे आला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आरामात बॅकअप आणि अर्ध्या क्रीजवरती हा बॅटर होता. विकेट सॅक्रिफाईस निराश आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. टीमची धावसंख्या आहे 45 धावा
6 विकेट 45. अंतिम बॉल भूपेश भवानी आलाय, नॉन स्ट्रायकिंगलाच राहिलाय भूपेश पाटील. मोठा फटका खेळण्याचा इरादा, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भूपेश वेगाने पुढे आलाय, 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात आणि समोरच्या बॅटरची आत्ता दुसरी धाव कंप्लीट. ओव्हरऑल 47, 6 विकेट 6 ओव्हरमध्ये, म्हणजे 48चं टार्गेट हे सेट केलंय खास करून आई धारावी स्पोर्ट्स ससूनोगर या संघासमोर. खुश आहे ससूनोगर टीम. हे पहा, पहिल्या इनिंगमध्ये मितेश भोईर आला, 10मध्ये 10 केल्या. भूमित भोईर 7मध्ये 11, कैवल्य पाटील 4मध्ये 2, ऋतिक मात्रे 9मध्ये 14, 3मध्ये 6, प्रकाश 1मध्ये 1, 7, विक्की 2मध्ये 3 नॉट आऊट राहिला आणि भूपेश पाटील नॉट आऊट राहिला. 4 एक्स्ट्रा गेल्या 6 ओव्हरमध्ये, 47 बनले. 6 विकेटवर रन रेट 7.83. मोहित यादव 2 ओव्हर टाकले आणि 6 धावा दिल्या. इकॉनॉमी काय राहिलाय, 3चा विकेट 2 घेतल्या. जबरदस्त गोलंदाजी. ऋग्वेद पाटील 1 ओव्हर 16 धावा. लोकेश भोईर 3 विकेट 16 धावा देत 2 ओव्हरमध्ये आणि सचिन भोईर या गोलंदाजाने 11 धावा दिल्या. ही पहिल्या इनिंगची मॅच समरी. 36 बॉलमध्ये 48ची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर दोन्ही टीम टॉसला आपण यायचं आहे. आर के टायगर आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान टॉसला आहे. आर के टायगर चा कॅप्टन देखील येतोय दीपेश पाटील. चला आपण टॉस करतोय. या मुन्ना टॉसला. चला विक्रांत पाटील जितू पाटील आहे, या आपण टॉस. चांगले मैत्री संबंध आहेत आणि हेच दाखवलं जाते ऑन स्क्रीन सुद्धा. मला वाटते अंतिम मॅच आहे. छापा असा कॉल काटा आलाय. फक्त डिसिजन आर के टायगरने टॉस जिंकल्याने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच. आणि जाऊया आता कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. आवाज ऐकूया भारत राऊत सरांचा. तुकाराम गेला सर. थँक्यू. जय. थँक्यू अक्षय साडम. एका बाजूला आपण धारावी ससूनगर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमायर अँड मायग्रेट द ग्रेट मराठा या टीमला पाहतोय. आणि 48 धावांचं टार्गेट आहे. बघा, या दोन्ही टीमच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुकाराम मंगला सर जॉईन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. तर या दोन्ही टीमसाठी सर ही मॅच इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच म्हणायचं गेलं डुवाड आहे. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर अमायरा मायग्रेट द ग्रेट मराठा संघ 1 विन 1 लॉस. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर धारावी ससूनगर
हा संघ एक लॉस झाला, दुसरा मॅच हा संघ खेळतोय. त्याच्यामुळे ही मॅच खूप महत्त्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला कोण कोण आहे? स्ट्राईकला करण, नॉन स्ट्राईकला आपण अतुल ठाकरे या खेळाडूला पाहतो आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण कैवल्य पाटील यांना पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस ऑन ड्राय केलं गेलं. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळणार. छोटं टोटल म्हणता येणार नाही आणि मोठंही टोटल म्हणता येणार नाही, कारण फ्लड लाईट क्रिकेट खेळतोय आपण. एक बॅलन्सिंग टोटल या ठिकाणी उभारलं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला बॅलन्सिंग टोटल उभारलं गेलं आणि दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं काय की एका बाजूला जर आपण पाहिलं तर मायरा मार्गरेट्स या टीमला हा सामना जिंकून सिक्युअर व्हायचं आहे. पण तो पूल ओपन पण होणार आहे, कारण याच पूलमध्ये पाहिलं तर 2 सामने स्वयंभू पायगावनं जिंकले आहेत, एक सामना कामननं जिंकला आहे, एक या मायरा मार्गरेट्सच्या टीमने जिंकला आहे. इथे जर धारावी स्पोर्टचा संघ जिंकतोय मग त्या तिन्ही टीमसाठी ती स्पर्धा ओपन राहणार. खास करून शेवटचा मॅच, या पूलमधला शेवटचा मॅच तो धारावी स्पोर्ट्स आणि कामनचा असेल ना, टीम 94 कामन, त्यावेळेला मग डिसाईड होईल का कोण क्वालिफाय होणार. त्याच्यामुळे हा मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामुळे मायरा मार्गरेटचा संघ आहे ना हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार. त्यांना माहिती आहे कारण इथे जर पराभूत झालं तो शेवटचा मॅच आहे ना तिथे जिंकणारा संघच क्वालिफाय होणार, बाकी काय उरणार नाही त्यांच्या हातामध्ये. तर इथे जर नाही जिंकलं तो शेवटचा मॅच डिसाइडर असणार आहे. तर त्याच्या अगोदर स्वतः डिसाईड करा आणि थोडासा डिलिव्हर करा आणि धावा रोखण्याचा प्रयत्न करा. आणि कैवल्याने हे देखील म्हटलं होतं की आम्हाला दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं नाही आहे, तर आम्हाला आमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर क्वालिफाय व्हायचं आहे. हो, यावेळेस ऑनला टर्न केलं आहे. चेंडू मात्र निघून जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार, 4 धावा येतील. नाही, कैवल्याने बरोबर म्हटलं होतं किरण, या सामन्यामध्ये ते जर नाही जिंकले तर दुसऱ्यावरती डिपेंडेंट जरी राहिले तरी काही हाताला लागणार नाही, कारण एक कोणतरी 2 मग सामने जिंकणार. हाही फटका खेळला होता, चेंडू गेला तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. कारण इथे जर धारावीचा संघ जिंकतोय तर तो एक सामना जिंकेल आणि मग धारावी आणि टीम 94 कामन यामध्ये जिंकणारा 2 सामने जिंकेल. त्याच्यामुळे डिपेंड राहून पण फायदा होणार नाही, हाती काहीच लागणार नाही आहे. मग तेलही गेलं आणि तूपही गेलं, तशी परिस्थिती होणार आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्यामध्ये जी क्षमता आहे, गुणवत्ता आहे किंवा आपल्याला जी संधी आहे ती संधी साधायची आहे, याच वेळेला तुम्हाला जिंकायचं आहे. नाही तर बऱ्याच वेळेला काय असतं माहिती का, IPL मध्ये पण मुंबई इंडियन्सची हालत पण अशी होते, आईजीच्या जीवावर बायजी उदार, तशी कहाणी असते. तसं नाही करायचं आहे. ज्यावेळेला आपल्याला संधी आहे तेव्हा ती संधी साधायची आहे. कैवल्याचा तोच प्रयत्न चालला आहे. इथे आपल्याला जी संधी आहे दॅट्स अ लास्ट चान्स. आज शेवटची संधी समजून खेळायचं आहे. अभी नाही तो बाई फिर बाद में कभी नाही असं तुम्हाला खेळायचं आहे. सध्या धापलकावरती धावा आहेत त्या 6-5 चेंडूचा खेळ झालाय. 48 धावांचा पाठलाग टीम करतंय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी रात्र वैरायची आहे. त्याच्यामुळे काही घडू शकतं, डोळ्याचाही आपण हा सामना पाहतोय. यावेळेस कट केलाय, चेंडू अगदी गॅपमधून निघून गेलाय. थर्डमॅनचा फिल्डर वेगाने चेंडूला स्टॉप केलं गेलंय. सिंगलला क्विकली डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. धावसंख्या फलकावर लावल्या आहेत ते म्हणजे धारावी ससूनगर या टीमनं 8 धावा. बघा, आफ्टर कंपॅरिझन दोन्ही टीमचं या ठिकाणी दाखवलं जात आहे. आफ्टर 1 ओव्हर धारावी ससूनगर 8 धावा, एकही विकेट नाही आहे. आणि मायरा मायग्रेट द ग्रेट मराठा 4 धावा, एकही विकेट नव्हती. तितकासा फरक नाही आहे. मात्र त्यानंतर बघा, सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या, मात्र त्यानंतरच्या काही शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. त्या कारणास्तव हा जो धावफलक आहे, सुरुवातीला असं वाटलं की 30, 35, 40च्या आसपास हा संघ थांबेल, मात्र तो संघ तब्बल 48च्या आसपास पोहोचला गेला. मागचा सामना आठवतो का तुम्हाला? या सामन्यामध्ये शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 19 रन आलेत आणि मागचा सामना जो स्वयंभूने खेळला होता ना पायगावच्या, त्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 20 केल्या होत्या आणि तिथून फरक थोडासा स्पष्ट झाला होता. त्याच्यामुळे हा सामना देखील तसा होऊ शकतो. अतुल ठाकरे आणि करण पाटील अशी जोडी मैदानावरती आहेत. पहिल्या षटक 8 धावांचा आलेत. 8च्या सरीसरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीमला या सामन्यामध्ये.
बऱ्याचशा गोष्टीवरती आपण चर्चा करतोय कारण मॅच दोन्हीसाठी महत्वाचा असणार आहे. इथे जिंकायचंच आहे. 7 क्रमांक 2चं षटक हाताळताना सज्ज होतोय. उजव्या यशीच्या बाहेर पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेला. पंचांनी रिफर केले. बॅट्समन रिव्ह्यू आहे का सर की नाही? अंपायर रिव्ह्यू. अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. आपण चर्चा करतोय या चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2. उद्या जसं आयोजकाने देखील प्रत्येक टीमला सांगितलं वेळेवरती उपस्थित राहा, जेणेकरून असं ही मध्यरात्र आणि जसं तुम्ही उल्लेख केला ना काल म्हणजे रात्र वैरेची आहे, रात्र सरताना सकाळ होते, त्याच्यामुळे तसं होऊ नये म्हणून याची काळजी उद्या थोडीशी घ्या. थोडंसं प्रिकॉशन आपल्याला घ्यायचं आहे. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स ओके, इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. हा चेंडू जर आपण बघितला तर पडला होता विदिन द लाईन, त्याच्यामुळे ते पाहिलं होतं. चेंडू ज्या वेळेला फलंदाजाने खेळला ना तो बरोबर लाईनच्या आतमधनं गेला, त्याच्यानंतर तो थोडासा जास्त बाहेर गेलाय. धावा दाफलकावरती येते 8. आता पुल केलाय चेंडूला. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ, फिल्डर आहे चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल टिपलाय. बाउंड्री लाईन जवळ चांगला झेल टिपलाय. अतुल ठाकरेला अजूनही विश्वास होत नाही की हा कॅच झालाय, पण हा अविश्वसनीय झेल टिपला गेलाय. अविश्वसनीय हा कॅच आपण पाहतो. कारण अतुल ठाकरे देखील त्या ठिकाणी थांबले होते की काय हा कॅच झालाय का. खूप चांगला चेंडू होता. नक्कीच चेंडू पडल्यावर आत आला होता आणि तिथून मात्र या चेंडूला पिक केलं होतं. कॅच, व्हॉट अ कॅच, गुड कॅच, अप्रतिम हा कॅच त्या ठिकाणी पकडला गेलाय. बघा मॅच मी का म्हटलंय की दोन्ही संघ अगदी जीवाच्या आकांक्षा करतील, जिंकण्यासाठी शेवटपर्यंत लढतील, कारण दोन्ही टीमला जिंकणं गरजेचं आहे. या ठिकाणी नक्कीच अमायरा अँड मायग्रेट द ग्रेट म्हणा संघ जिंकला तर क्वालिफायच्या दिशेनं नक्कीच वाटचाल असेल. मात्र इथून जर या ठिकाणी धारावी ससूनगर संघ संघ जिंकतोय तर तो शेवटचा सामना त्या टीमचा खूप महत्त्वपूर्ण ठरू शकेल आणि तो डिसायडर असणार आहे. म्हणून मी उल्लेख केला होता बाबा या सामन्यावरती बऱ्याच जणांचं लक्ष आहे. म्हणजे कामांचा संघ जर पाहिलं तर मागचा सामना खेळून कधी घरी गेला असेल पण मोबाईल ऑन ठेवला असेल, त्यांनी मोबाईल ऑन ठेवला असेल कारण त्यांनाही पाहायचं आहे की हा सामना कोण जिंकतंय. 28 चेंडूचा खेळ आहे, 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. सचिन भोईर आल्यात. आता क्रमांक 3 वरती बॅटिंग चालल्या अष्टपैलू खेळाडू आहेत. पांजूच्या टीमकडनं भरपूर क्रिकेट त्यांनी केलंय. करण पाटील दुसऱ्या बाजूला 7 वरती बॅटिंग करतायत. 7 शेख मिश्रण करतोय. लेग ब्रेकर गोलंदाज आहे. जसा टॉस्टॉप डिलिव्हरी हाताळला जातोय, फ्लाईट दिलं जातंय. हा वेगवान होता. समोर आवाज आलाय पण उडी मारून झेल टिपण्याचा प्रयत्न निसटलाय, हातातनं निसटलाय. हा क्विकरवन हाताळला गेला होता आणि तो क्विकरला सचिन भोईरनं कसं प्रत्युत्तर दिले बघा. हा क्विकर रन होता, फास्टर रन होता आणि ते जितका फास्ट आला ना तितका फास्ट त्याला बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवलंय. हा अटेम्प बघा, उडी मारली होती, हाताला लागला पण निसटला. षटकार सिक्सरनं धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तो आता 14-14. अगदी नक्कीच समोर टाकला होता, ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि तिथून मात्र या चेंडूला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीनं अगदी हाताला चटका देऊन हा चेंडू निघून गेलाय. यावेळेस ऑफस्टमच्या भरपूर बाहेर चेंडू वळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावत संख्या झाली आहे ती तब्बल 15. आता 27 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. यावेळेस शॉर्ट बॉल होता, अगदी चेंडूनं उचली घेतली होती आणि त्या चेंडूला अगदी बॅडमिंटन स्ट्रोक प्रमाणे टॅप करण्याचा प्रयत्न देखील फलंदाजानं केला होता त्या ठिकाणी. यस, तिसऱ्या पंचांच्या दिशेनं पुन्हा एकदा पंच वळत आहेत. रेफर केलं गेलं. मात्र कॉल कोण होता सर? अशोक सर
बासमॅन कॉल. आता बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा रंगवून हाताळला गेला होता चेंडू. आता तो जो थोडासा बाउन्स झालाय ना, तो बाउन्स महत्वाचा असणार आहे. तिसरे पंच अशा लाईक सर पाहण्याचा प्रयत्न करतात. चेंडू गेलाय तरी कुठून गेलाय तो जो फलंदाजी पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल सचिन भोईरच्या डोक्यावर प्रथमदर्शनी दिसून आलं होतं आणि चांगला रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू म्हणजे सक्सेसफुल झालाय, त्याच्यामुळे तो रिटर्न पण झालाय. रिटर्न आलाय तो. आज आम्ही येताना देखील रिटर्न तिकीट काढलंय, त्याच्यामुळे हा रिव्ह्यू बरोबर रिटर्न झालाय. स्कोर आहे तो 16. बाउन्सर त्या ठिकाणी हाताळला गेला होता. यावेळेस पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. पण 701 ज्याच्याकडे क्वालिटी आहे, व्हरायटी आहे, अनेक प्रकारचे चेंडू तो हाताळू शकतोय. आणि इथे मात्र बघा लाईन खराब पाहायला मिळते वारंवार. व्हाईट बॉलचा इशारा. धावा झाल्यात त्या 16. कारण चांगला टर्न आहे त्याच्याकडे, त्याच्यामुळे इथून योग्य पिचिंग अँड लाईन यूज केले गेले तर कदाचित या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळू शकतोय हा गोलंदाज. 701 पुन्हा एकदा तयार. यावेळेस मिस्टामिंग खेळ आहे. फटका हवेत आहे, मागे फिल्डर आहे, परतावं लागेल. सचिन भोईरला परतावं लागेल. महत्वपूर्ण विकेट मिळवले आहे त्या ठिकाणी 701 सचिन आउट. हाफ हार्डेड फटका पूर्ण कमिटच झाले नव्हते. फटका खेळताना पूर्ण चेंडूवरती आलेच नाही आहेत. म्हणजे जसा अर्धाच फटका खेळाय ना, तसा हाफ हार्डेड फटका खेळाय. आणि 701कडे जो टर्न आहे ना, अगदी 45 डिग्रीमध्ये चेंडू वळवतात. त्यांना फक्त ती लाईन राखायची. ती लाईन राखली होती. हा चेंडू खेळत असताना सचिन भोईरला आपण जर पाहिलं तर बघा लक्षात येईल कशा पद्धतीनं हा फटका खेळला होता. कमिटच झाले नाही बघा. दुरून लांबून खेळलं, त्या चेंडूवरती आलेच नाही आहेत. बॉडी बिहाइंड राहिली, मागे राहिली. त्याच्यामुळे मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला तुम्ही बीट करू शकले नाहीत. आणि एक चांगला झेल टिपला गेला. विकेट पाहिजे होता, तो विकेट देखील प्राप्त केलाय या टीमनं. बघा टॉस्टॉप डिलिव्हरी होती. लेग ब्रेकर आहेत, टॉप स्पिनर आहेत. आणि त्या टॉप स्पिनरला खेळताना फटका फसला आणि चेंडू मिडऑफला टिपलाय. हा झेल फलंदाज होतोय बाद. कारण टीमला माहिती आहे की 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्यावेळेला टीम पाठलाग करते त्यावेळेला विकेटच महत्त्वाचं असणार आहे. विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट आहे अशा क्षणाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 17 धावा धापलकावरती चिन्मय. स्ट्रायकर एंडला. आता वेगवान चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. चेंडू पाठीमागे निघून गेलाय. तो यष्टीच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 गडी बाद 17 धावा फळकावर लागलेत. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला खेळला गेलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर डीपला. मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे. थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे मिळतील. ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू होता आणि तिथून मात्र या चेंडूला पंच केलं गेलं होतं. 2 धावा, 2 धावेनं धावत संख्या झाल्या. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. बघा कंपॅरिझन देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आफ्टर 2 ओव्हर धारावी ससूनगर 19 लॉस ऑफ 2 विकेट. त्यानंतर मायरा मार्ग्रेट द ग्रेट मराठा 20 विदाउट लॉस. हा फरक होता दोन्ही टीममध्ये. कारण मायरा मार्ग्रेट द ग्रेट मराठा या टीमची एकही विकेट गेली नव्हती आणि या ठिकाणी धारावी ससूनगरनं 2 विकेट गमावलेत. नाही, जसं कंपॅरिझन दाखवलंय बघा. ज्यावेळेला 2 षटकं संपली होती ना, त्यावेळेला 20 वरती होता मायरा मार्गरेटचा संघ आणि आता 19 आहेत. आणि बराच या मॅच पण तसा 19-20 वाला आहे. जसा 19-20 दिसतात ना, हा मॅच पण तसा 19-20 वाला आहे. अजून नाही सांगू शकले की कोण जिंकणार. 24 बॉलचा खेळ आहे. 29 धावा अजूनही करायचे आहेत. करण पाटील 7 वरती खेळतात. चिन्मय नुकतेच बॅटिंगला गेलेत. ते 2 वरती बॅटिंग करत असताना धारावीचा संघ 19 वरती.
टाईम थोडंसं जास्त जाते त्या घड्याळावरती देखील लक्ष असू द्या, कारण घड्याळाची टिकटिक आहे ना ती थांबणार नाही आहेत, ती चालले सुई पुढे 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 चाललेत. एकोणीसावा धापलकावरती आहेत. आपण पाहताय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 सीझन 2. एक सामना महत्त्वाचा आहे लीग स्टेजमधला मॅच, कारण इथे एक सामना जरी गमावला तरी दोन्ही संघ स्पर्धेबाहेर जाण्याची भीती आहे. इथे मायरा मार्गारेट या टीमने जरी सामना गमावला तरी ते स्पर्धेबाहेर जातील, आणि इथे जर धारावी गमावतोय तो तर निश्चितच स्पर्धेबाहेर जाणार. इथे गमावला जो हा सामना पराभूत होईल त्याच्यासाठी परतीचे दरवाजे बंद होतील. मात्र मॅच ज्या कंडिशनमध्ये सुरू आहे सर, त्या अनुषंगाने इतकंच म्हणणार की या मॅचमध्ये 50-50 जे षटक आहे, जे ओव्हर आहे ते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ते 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 षटक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कैवल्य पाटील षटक क्रमांक 3. हो, यावेळेस अप्पर कटचा फटका आणि हा फटका कन्वर्ट होतोय 4 धावांमध्ये. बघा वेळ पाहिली अगदी चेंडू येण्यापर्यंत, आणि त्या अनुषंगानं अंतिम क्षणी बघा सुरेख फटका पाहू शकाल. रिप्ले पाहायला नक्कीच आवडेल. थोडंसं टॉस झालं होतं चेंडू, तिथून मात्र अप्पर कटमध्ये या चेंडूला कन्वर्ट केलं गेलं आणि चेंडू सरळ निघून गेला 4 धावांसाठी. चौकार खेळला गेला, अप्पर से उपरवाला फटका खेळला गेला होता, आणि कदाचित करण ज्याच्या नावामध्ये रन आहेत त्याला माहिती आहे आता या ओव्हरमध्ये रन करायचे आहेत. 23 मध्ये 25, 23 बॉल 25. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे फ्लाईंग स्वीपच्या दिशेने गेलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 22चा इशारा होता पंचाकडनं, एक्स्ट्रा रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये, आणि ते 4थं षटक. नक्कीच तसं तुम्ही उल्लेख केला, कारण त्या षटकाने आज भरपूर सामन्यामधला चित्र बदललेलं आहे. किंवा असं म्हणावं लागेल की चित्र काही वेळेला स्पष्ट केले, काही वेळेला दुसर केले. त्याच्यामुळे ते 50-50 वाला ओव्हर आहे ना, ते 50-50 ते 100% प्रभावित करणारं षटक आहे. ऑफ साईडला अप्रतिम फटका लॉफ्टेड खेळला गेलाय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. दुसऱ्याचा प्रयत्न तो फेकी चांगली पाहायला मिळत नाहीये. अचूक थ्रो करणे या ठिकाणी गरजेचं आहे. थोडासा वाईडिश केला गेला. 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळतील. 2 धाव्याने धावा संख्या झाली ती 26. आता येणारे 21 चेंडू आणि येणाऱ्या 21 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 22. 21 चेंडू 22 धावांची गरज. 21 चेंडू 22 धावा, आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा देखील काही गोष्टीची चाललेली आहे की जसा 50-50चा षटक पाहिला आपण, काही रोमांचक लढती पाहिल्या. आता हा 21-22 वाला मॅच होता ना, आता काही काना वाटते, जो प्रेक्षक आहे ना त्यांना वाटते या चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये आपण सर्व काही पाहिलं, तो 50-50चा थरार, शेवटच्या ओव्हरचा थरार, पण सामना जर इथे बराबरी सुटला तर सुपर ओव्हर देखील येऊ शकते. आता बघूया पहिल्या रात्रीमध्ये तोही क्षण येतोय का. सुपर ओव्हर झाले, सुपर से ऊपर हे मॅच बन जाएगी. हो, समोरच्या दिशेनं मात्र हवेत खेळलाय फटका. लॉंग ऑफचा फिल्डर अगदी अचूक झेल खाली पोचला देखील होता. कॅच मिळणं गरजेचं होतं, मात्र तो कॅच त्या ठिकाणी होत नाहीये. कॅच होतं ड्रॉप. चिन्मय पाटील त्या ठिकाणी आहेत आणि चिन्मयना मिळते संधी. बघा यावेळेस ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला होता, मिसटायमिंग खेळला होता त्या ठिकाणी. लॉंग ऑफ डीपचा फिल्डर अगदी वेगानं झेलच्या खाली अचूक पोचला होता. त्याच्या उन्हाळीत तो झेल पडला देखील होता, मात्र अंतिम क्षणी कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. ना खाली हात खाली येताना तो झेल सुटणे निसटलाय. आता खऱ्या अर्थानं 19-20. डोक्यावरती हात गेला, सोडला, कसा सोडला, पण योग्य वेळी सोडला, योग्य वेळा. गुड लेफ्ट, गुड लेफ्ट. आता स्पर्धेमधनं लेफ्ट होण्यापेक्षा असा चेंडू लेफ्ट केलेला बरा. लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, त्यांना माहिती आहे स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल, लेफ्ट व्हायला लागेल. एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एखाद्या लेफ्ट करतात ना तसा. आता पुन्हा एकदा राईट वरती आल्यात कैवल्य पाटील. पुन्हा एकदा गेले होते त्या साईडला, पुन्हा एकदा राईट वरती आल्यात. 18 बॉलचा खेळ आहे, 19 करायचे आहेत. 50-50 वाला ओव्हर आलाय समोर. चॅलेंजिंग ओव्हर आहे, चॅलेंजिंग ओव्हर आहे. 18 मध्ये 19 करायचे आहेत.
आणि आम्ही जसं सांगतोय की बाबा सर्व काही पाहिलं, थरार पाहिला, सस्पेन्स पाहिला, थ्रिल पाहिलं, 50-50 ओव्हरचा रोमांच पाहिलाय. कदाचित हा मॅच ज्या गतीनं चाललाय, ज्या दिशेला चाललाय, सुपर ओव्हर देखील या मॅचमध्ये येऊ शकते. येऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे आणि बघा आपण या ठिकाणी म्हणतोय असं होईल तसं होईल, म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेक्षक देखील या ठिकाणी मग कोणताही संघ जिंकू द्या, त्यांना फक्त हवं असतं ते म्हणजे एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की ज्या पद्धतीनं मॅच हा सुरू झाला आहे आणि जवळपास चालला आहे, त्या अनुषंगानं नक्कीच सुपर ओव्हर देखील होऊ शकेल. बघा या ठिकाणी 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आहे. 12 धावाचं चॅलेंज. मात्र मी नेहमीच म्हणतोय की हे षटक म्हणजे अक्षरशः गिरकी घेणारे षटक आहे. मात्र गिरकी कोणता संघ घेणार हे देखील महत्त्वाचं आहे. 18मध्ये 19 बनवायचे आहेत. 12चं चॅलेंज आहे. प्लस मायनसचा पुन्हा एकदा या ठिकाणी हा सामना झाला. इथून जर 12 धावा जर पूर्ण झाल्या तर प्लस होतील, म्हणजे कुठेतरी इतकं म्हणू शकतोय की धारावी ससूनगर संघ म्हणजे विजयाच्या थोडाफार जवळ जाऊ शकेल हा संघ. आता बघा त्या धारावी ससूनगरच्या डगआउटमध्ये पहिलं छलबिचल चालू आहे. काही जण खाली बसले होते ते आता उभे राहिल्यात. इथून तिथून गिरक्या घालतात. तुम्ही जर सांगितलं ना हे षटक गिरकीवालं, काही जण बाहेर आल्यात, इथून जातात तिथून जातात. अगदी टेन्शन वाढू लागले, दबाव वाढू लागलाय, प्रेशर वाढू लागलंय. हे षटक हाताळण्यासाठी प्रकाश तुंबडा आलेत, हॅप्पी आले, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. चेंडू जाईल जोपर्यंत लॉंग ऑफला फिल्डर थोडासा चूक करतोय, मिस्टेक करतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 12 धावांचं हे चॅलेंज आहे. 12 धावा झाल्या तर सामना जवळ येईल, कारण 19 करायच्या होत्या. आता 17 आहे तो भाई खतरा भी है. आणि त्यासाठी म्हटलं होतं ना की चॅलेंज पूर्ण झालं तर ससूनगरचा विजयाचा जो मार्ग आहे थोडाफार ओपन होईल. आणि चॅलेंज पूर्ण झालं नाही तरी ही मॅच अजून थोडीशी रंगणार. आता 17चा खूप चांगला उल्लेख आपण केला. 17 म्हटलं तर खतरा. चेंज ऑफ पेस. कौतुक खरोखरच. बघा मी नक्कीच सुरुवातीच्या पहिल्या मॅच ॲपीचा जवळपास टीम 94 कामांच्या अगेन्स्ट नक्कीच बहुतांश धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र जो दुसरा मॅच ॲपीनं खेळला ना, 2 स्पेल 8 धावा 4 विकेट. यावेळेस शॉर्ट बॉल होता डाऊन द लेग. इथून मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, हुक करायचा होता या चेंडूवर. इथून जर फटका मिडल झाला असता तर नक्कीच एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळू शकला असता. मात्र व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढणार. धावसंख्या झाली आहे ती 32-32. 16वरती 16. आणि ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅच घेतला तेव्हा हॅपीने म्हटलं होतं पहिल्या सामन्यामध्ये चुका झाल्या पण त्या दुरुस्त झाल्यात. दॅट्स इट. बरोबर तुम्ही मिस केला, आम्ही तुम्हाला मिस केलंय. चेंडूला मिस केलं. मॅच झाला. करण पाटील बाद झाले. 13 धावांचं योगदान त्यांनी केलंय. ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आले होते ना प्रकाश तुंबडा हॅपी, त्यांनी म्हटलं होतं चेंडू दोन्ही साईडने फिरतोय, असं नाही की नाही, पण चेंडू फिरवण्यापेक्षा वेगानं ब्लॉक कॉल डिलिव्हरी हाताळण्यावरती जास्त भर दिलाय. आता देखील तेच घडलंय. आता तरी बघा परफेक्ट यॉर्कर. बरोबर जसं मराठीमध्ये म्हणाय ना, चारी मुंड्या चित बाबा, असा फलंदाज बाद झालाय. 4 मुंड्याचीत सटीक यॉर्कर. पॅडच्या अगदी मधोमध परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी हाताळल्या गेल्या प्रकाश तुंबडानं. आता 15मध्ये 16 धावांची गरज आहे. बघा 50-50 चॅलेंज आहे. आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत आणि जवळजवळ 12चं चॅलेंज आहे. म्हणजे अजूनही म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 आलेत. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला 9 धावा करावे लागतील तर हे 50-50 चॅलेंज तुम्ही जिंकू शकाल. अन्यथा मात्र ज्या ठिकाणी प्लस तुम्हाला व्हायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही मायनस होणार. ओ फटका अफलातून आहे. कडक अँड बेधडक काश तो खेळ आहे. चेंडू सीमारेषा पार. मिड विकेट बाउंड्री लाईन क्रॉस करणारा हा येतोय अगदी जागते रहोचा संदेश देणारा हा षटकार. जागते रहो और मौका मिले तो भाई सिक्सर मारते रहो, असा खेळ आहे. जागते रहो वाला हा सीन होता. आणि जसा फटका खेळला ना लोकेश भोईरनं, फटका जसा खेळला, काही काना थंडी लागली होती ती थंडी उडाली. थंडी लागत होतं
थंडी लागली होती, ती थंडी थोडीशी उडाल्यात. मॅच गरम आहे, गरमा गरमीवाला मॅच आहे. आणि लोकेश गेला होता भाई दे घुमा के हा फटका खेळलाय. इथून आवाज आला होता बाबा चाबूक खेळलाय का, पण काही जण सांगता बाबा झापूक झुपूक पण होता. चाबूक होता पण हा चापूक झुपूक फटका खेळलाय. 14 मध्ये 10 करायचे आहेत. या ओव्हरमध्ये आल्यात 9. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. चॅलेंज पार करायचं तर पुढच्या 2 मध्ये 3 करायचं आणि चॅलेंज डिफेंड करायचं तर त्या 3 करून द्यायच्या नाहीयेत. प्रकाश तुंबडा हॅपी आहेत बॉलिंग मार्कवरती. स्ट्रायकरला लोकेशनं इरादे स्पष्ट केल्यात. आता पुन्हा एकदा टॉप एज लागला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती येण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही होणार. 2 धावा झाल्यात. आता सध्या 13 मध्ये 8 करायचे आहेत, पण या ओव्हरमध्ये धावाल्यात 11. इथे जर 1 नाही झाली तर 11ला पण महत्व राहणार नाही. या एका धावेचं महत्व आता लक्षात येते भावांनो. झाकली मूठ 1.25 लाखाची आणि 1 धाव लाख मोलाची. तो राजेश खन्नाचा डायलॉग आठवला, ये चुटकी भर सिंदूर की किंमत तू क्या जाने राजा बाबू. त्याप्रमाणे एका धावेची किंमत काय आहे ना हे आता कळणार आहे. त्यासाठी म्हटलं प्लस मायनसचा खेळ सिंगल करू द्यायचा नाही आहे. शतरक्षणामध्ये बदल हवा आहे. कैवल्य पाटील शतरक्षणामध्ये बदल करतायत, कारण हे चॅलेंज खूप महत्त्वपूर्ण आहे, खास करून या दोन्ही टीमसाठी. 1 धाव काढली तर चॅलेंज पूर्ण होणार. 12 धावा इथे होतील, म्हणजे तिथे तुमचं प्लस होईल. 1 बॉल 1 काम करना होगा नेक भाई, इनाम आएंगे अनेक. आणि बघा प्लस किती होतील, 6 धावा प्लस होतील. मग एकच बाकी राहील. मग पण एकच आता बाकी पण राहील. एकच बाकी आहे आणि त्या एक पेक्षा हे एक अजून महत्वाची आहे. आणि 1 झाली नाही तर 5 धावा मायनस होतील. ओ या ठिकाणी गॅप शोधलाय नाही. आणि चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याकरता आता काउंट करूया. या ओव्हर मध्ये आल्या 15 प्लस होतील 7. याचा अर्थ लोकेशनं आपल्या टीमले दिले 7 आणि हा सामना जिंकलाय तो धारावी स्पोर्ट्सनं. कारण 7 याचा अर्थ या जवळपास त्या 15 आणि 7 22 धावा आल्या. जिथे 19 करायच्या होत्या तिथे मात्र हा सामना जिंकलाय तो टीम धारावी स्पोर्ट्सनं. या मॅचची बघा, या 50-50 ओव्हरची हीच तर खरी रंगत आहे, हीच तर खरी गंमत आहे. मॅच समरी बघा. अमायरा मार्गरेट्स द ग्रेटच्या संघाने केल्या 47 27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 14 धावांची खेळी ऋतिक मात्रेची. भूमित भोईरचं 11चं योगदान. मितेश भोईरच्या नावावरती 10. प्रकाश तुंबड्याचं 6 धावांचा 1 षटकार ठोकला होता.